So, good morning and welcome. The topic fifth, Principles of Inheritance and Variation, second half, and this is the video lecture number 7th. Here before, in the same second half, we completed everything with regards to a structure of chromosome, types of chromosome on the basis of position of centromere, that is metacentric, submetacentric, acrocentric, telocentric. We also studied the structure of sex chromosome, that is structure of X and Y chromosome. In detail, we talked about X-linked gene and X-linked inheritance, Y-linked gene and Y-linked inheritance, XY-linked genes and XY-linked inheritance also in detail. सो आपको अगर इन टच आना है तो आपको पहले के 7 वीडियो देखने होंगे. विदाउट वेस्टिंग टाइम हम लोग आज के वीडियो को स्टार्ट करते हैं. उसके बाद हम लोगों ने लिंकेज भी देखा कि कंप्लीट लिंकेज, इनकम्प्लीट लिंकेज, ऑटोसोमल लिंकेज, सेक्स लिंकेज एंड सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस. आज इस 7वें लेक्चर में शायद 19वें लेक्चर से सेकेंड हाफ इस चैप्टर का शुरू हुआ था. तो 19, 20, 21, 22, 23 और 24 ये 6 लेक्चर्स आप तक पहुंच गए. और अभी ये 7वां जो लेक्चर है उसमें हम बात करेंगे सेक्स लिंकेज, हाउ इट वॉज डिस्कवर्ड ड्यूरिंग मॉर्गन्स एक्सपेरिमेंट. तो आपल्याला लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वी शिकायचं काय आहे ते पाहिलं पाहिजे. तो बघा, सेक्स लिंकेज म्हणजे काय, जरी ऑलरेडी झालं असेल तरी आपण 2 मिनटं त्यावर बोलू. इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर, इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर, whose gene is located on sex chromosome, particularly X chromosome. So inheritance of a body character. पण त्याचा जीन कुठे बसलाय? जो बॉडी कॅरेक्टर घेऊन चालला जीन तो आहे सेक्स क्रोमोझोमवर, म्हणजे एक्स क्रोमोझोमवर. सो इनहेरिटन्स ऑफ अ बॉडी कॅरेक्टर associated with the sex chromosome is called sex linkage. In Hindi, यदि पिता या माता इनके बॉडी कैरेक्टर आप में या मुझ में आते हैं तो दैट इज इनहेरिटेंस. बट वो कैरेक्टर के जीन किसी ऑटोजोम पे नहीं है, वो सेक्स क्रोमोझोम पे बैठ के आ रहे. जसं कलर ब्लाइंडनेस, फॉर इंस्टेंस, उदाहरण के लिए, यदि मैं कलर ब्लाइंड व्यक्ति हूं तो ये जो कैरेक्टर है कलर ब्लाइंडनेस, तो वो तो मेरे माता पिता से मुझ में आया. और कलर ब्लाइंडनेस ये तो बॉडी कैरेक्टर है, इसको सेक्स के साथ कोई लेना देना है नहीं. महिलाओं को भी कलर ब्लाइंडनेस रहता, पुरुषों को भी रहता. तो वी हैव टेकन अ फैंटास्टिक एग्जाम्पल टू अंडरस्टैंड द कंसेप्ट ऑफ सेक्स लिंकेज. यू प्लीज कॉन्सेंट्रेट ऑन माई एग्जाम्पल कि पिता या माता इनसे एक कैरेक्टर मुझ में या आप में आता है और वो है समझो कलर ब्लाइंडनेस. मग हा झाला इनहेरिटन्स ऑफ अ बॉडी कॅरेक्टर.
पण याचा जीन कुठे आहे? तो सर ये कलर ब्लाइंडनेस नाम का कैरेक्टर जो पेरेंट्स से ऑफस्प्रिंग में आया, उसका जीन तो अपर पार्ट ऑफ एक्स पे बैठा है। तो इनहेरिटेंस ऑफ अ बॉडी कैरेक्टर associated with X chromosome or sex chromosome, that inheritance is called sex linkage. म्हणजे कलर ब्लाइंडनेस इज एग्जाम्पल ऑफ सेक्स लिंकेज. तो सर तुम्ही तर म्हटलं की पिता या माता इनसे कोई बॉडी कैरेक्टर हम लोगों में आया और वो सेक्स क्रोमोसोम पे बैठ के आया, और आपने उदाहरण आपका खुद का दिया. तो कलर ब्लाइंडनेस कैरेक्टर का जीन यदि एक्स क्रोमोसोम पे है तो आपको तो आपके पिता से एक्स आया ही नहीं, आपके पिता से तो आया वाई. तो मेरी माता से वो डिफेक्टिव जीन एक्स क्रोमोसोम पे बैठ के मुझ में आया है. तो सर आपने माता पिता क्यों कहा? वो इसलिए कि अगर कोई बच्ची है और उसकी माता नॉर्मल है ॲब्सल्युटली, तो तिच्या आईकडनं जो एक्स येईल त्याच्यावर डिफेक्टिव्ह जीन नाही, पण तिच्या वडिलाकडनं जो एक्स येईल त्याच्यावर डिफेक्टिव्ह जीन असू शकतो. ये बात अलग है कि वो बच्ची कलर ब्लाइंड नहीं होगी, वो हमने विस्तार से आपको बताया है. बट एनीवे, कम से कम आपने अगर ध्यान दिया तो आपको समझ में आया व्हाट इज सेक्स लिंकेज. यस सर, inheritance of any body character associated with sex chromosome, in particular X chromosome, is called sex linkage. और कई सारे सेक्स लिंक्ड कैरेक्टर आप जानते, कलर ब्लाइंडनेस, हीमोफिलिया, मायोपिया, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी, नाइट ब्लाइंडनेस एटसेट्रा. ये सब हमने पढ़ लिया, पर सेक्स लिंकेज डिस्कवर कैसे हुआ ये हम बात करने वाले हैं. तो मेंडल्स वर्क व्हेन केम टू लाईमलाईट, मेंडलने जे काम केलं ते जगासमोर आलं की पॅरेंट के कैरेक्टर ऑफस्प्रिंग्स में जीन्स द्वारा ट्रान्सफर होते और जीन बैठे रहते ऑन क्रोमोझोम. म्हणजे आईवडिलांचे कॅरेक्टर त्यांच्या मुलामध्ये जात असतात क्रोमोझोमवर बसू, याला म्हणतात इनहेरिटन्स. बट सेक्स क्रोमोझोम पे बैठ के भी कैरेक्टर ट्रांसफर होते. तो मेंडेलियन इनहेरिटन्स इज ऑटोझोमल इनहेरिटन्स. मेंडलने जो स्टडी केला पी प्लांटमध्ये की टॉल, ड्वार्फ, राउंड, रिंकल, येलो सीड, ग्रीन सीड, येलो पॉड, ग्रीन पॉड, ॲक्झिलरी टर्मिनल फ्लावर, व्हायलेट फ्लावर अँड व्हाईट फ्लावर, हे सगळे कॅरेक्टर चे जीन ऑटोझोमवर होते. पण जैसे जैसे डिस्कवरी हुई सेक्स क्रोमोझोम की कि दे आर स्पेशल क्रोमोझोम, दे डिटरमाइन द सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग. क्यों एक लड़का लड़का है और एक लड़की लड़की है? तो बिकॉज ऑफ XY someone is male, and because of XX or because of absence of Y someone is female. म्हणजे एक्स आणि वायला सेक्स सोबत देणं घेणं आहे, तर हे स्पेशल क्रोमोझोमला सेक्स क्रोमोझोम म्हणतात. त्याच्यावरही जीन असतात सेक्स क्रोमोझोमवर, आणि ते नुसतं काही सेक्सच इनहेरिट नाही करत, सेक्सच डिटरमाइन नाही करत, ते बॉडी कॅरेक्टरचाही इनहेरिटन्स करतात. अँड दॅट इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर linked to, associated with, connected to sex chromosome is called sex linkage, and that was discovered by Morgan. तो सुनो, Morgan carried many dihybrid crosses as that of Gregor Johann Mendel, but he did those crosses in a common insect, fruit fly, whose scientific name is Drosophila melanogester. म्हणजे TH मॉर्गननी जे डायहायब्रिड क्रॉसेस केले मेंडलप्रमाणे,
तर त्यांनी ते क्रॉसेस एका कीटकामध्ये केले ज्याचं नाव आहे फ्रूट फ्लाय, फळमाशी. सायंटिफिक नेम ड्रोसोफिला मेलॅनोजेस्टर. क्रोमोझोम नंबर 2n8. म्हणजे 2 सेटमध्ये 8 क्रोमोझोम आहे. म्हणजे एका सेटमध्ये आहेत 4 क्रोमोझोम, दुसऱ्या सेटमध्ये आहेत 4 क्रोमोझोम. सो n इज इक्वल टू 4. n इज इक्वल टू 4. ट्वाइस n इज इक्वल टू 8. आता आउट ऑफ द 8, द फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, थर्ड पेअर, 3 पेअर म्हणजे 6 क्रोमोझोम आर ऑटोझोम, बॉडी क्रोमोझोम. आणि ही जी चौथी पेअर आहे, शेवटची जोडी, ते 6 क्रोमोझोम आहे. मग सर 6 क्रोमोझोम ड्रोसोफिलामध्ये कसे असतात? आपल्यासारखे. पुढे येणार आहे सेक्स डिटर्मिनेशन, त्याच्यात आपण डिफरंट पॅटर्न विस्ताराने पाहू. द काइंड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन ड्रोसोफिला इज 100% लाईक ह्युमन. से there the XX is female, XY is male as that of human. म्हणजे आपल्यात XY मेल आणि XX फिमेल, तसंच त्यांचं आहे. म्हणजे एखादी फिमेल जर असेल तर ती XX आहे. बिसाइड्स ऑटोझोम, मेल XY आहे बिसाइड्स ऑटोझोम. म्हणजे हे 6 ऑटोझोम तर फिमेलमध्येही आहे, मेलमध्येही आहे. फक्त शेवटची जोडी इकडे XX आहे आणि तिकडे XY आहे. तो मॉर्गन कॅरीड मेनी डायहॅब्रिड क्रॉसेस इन ड्रोसोफिला ॲज दॅट ऑफ ग्रेगर जॉन मेंडल. However, the results of Morgan's crosses, dihybrid crosses, were quite different from Mendelian dihybrid ratio. तर तुम्ही आठवा बरं एखादा मेंडलनी केलेला डायहॅब्रिड क्रॉस. टॉल, ड्वार्फ म्हणजे हाईट, राऊंड, रिंकल्ड म्हणजे सीड शेप. तो आपण या केसमध्ये किती कॅरेक्टर स्टडी केले? 2. एक हाईट आहे टॉल आणि ड्वार्फ, आणि एक सीड शेप आहे राऊंड आणि रिंकल. मग मेंडलला F1 कशी भेटली होती? तर सर डॉमिनंट कॅरेक्टर विल एक्सप्रेस. म्हणजे जी F1 होती ती टॉल आणि राऊंड होती. एकही F1 नव्हता ड्वार्फ आणि रिंकल. आणि जेव्हा F1चं केलं होतं सेल्फिंग फॉर F2, तो F2मध्ये किती फिनोटाईप भेटले होते? तो सर मला आठवतं की डायहॅब्रिड क्रॉसमध्ये फिनोटाईप 4 आणि जिनोटाईप 9 असतात. तो टॉल राऊंडही आहे, ड्वार्फ रिंकलही आहे. किती आहे? सर 10 आउट ऑफ 16. 16 पैकी 10 टॉल राऊंड आणि ड्वार्फ रिंकलची बेरीज F2मध्ये. म्हणजे पॅरेंटल टाईप ओरिजिनल कॉम्बिनेशन्स हे होते 10 आउट ऑफ 16, म्हणजे रफली 65%. नवीन कॉम्बिनेशन्स कोणते भेटले होते मेंडलला? टॉल, रिंकल आणि ड्वार्फ राऊंड. ते किती होते? 6 आउट ऑफ 16, म्हणजे रफली 35%. आणि हा रेशो कसा होता? 9:3:3:1. 9 डॉमिनंट फॉर बोथ, 3 डॉमिनंट फॉर फर्स्ट, 3 डॉमिनंट फॉर सेकंड आणि 1 रेसेसिव्ह फॉर बोथ. तो दिस वॉज द समरी ऑफ मेंडल्स डायहॅब्रिड क्रॉसेस इन पी प्लांट.
that we tried to visualize and produce before you. And had you worked hard, honestly, again you would be capable to see the dihybrid cross in front of you. म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे जर डायहाब्रिड क्रॉसेस करून पाहिले असतील तर हे सगळं डोळ्यासमोर येतं की असं असं मेंडलला भेटलं होतं. बट यहाँ देखो, यहाँ मैं आपको दो चीज़ें अलग बताऊंगा. एक चीज, तो मॉर्गननी जे डायहाब्रिड क्रॉसेस केले होते ड्रॉसोफिलामध्ये, तर त्याचा जो F2 फिनोटिपिक रेशो होता तो 9:3:3:1 नव्हता. पॅरेंटल 65% आणि रिकॉम्बिनेशन्स 35% असं नव्हतं. त्याला पॅरेंटल कॉम्बिनेशन भेटले 98.7%, रिकॉम्बिनेशन्स नहीं के बराबर निग्लिजिबल म्हणजे 1.3%. तो इट मीन्स दॅट जर पॅरेंटल कॉम्बिनेशन खूप जास्त असतील, ओरिजिनल कॉम्बिनेशन खूप जास्त असतील, तर हे तेव्हाच होते when the genes are present on one chromosome and they are very close. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की जे ओरिजिनल कॉम्बिनेशन आहे येलो व्हाईट, सध्या राहू द्या ना, की काय येलो काय व्हाईट सध्या राहू द्या. येलो व्हाईट आणि ब्राऊन रेड हे ओरिजिनल कॉम्बिनेशन्स आहे, तर ते 98.7% आहे. माने 1000 ऑफस्प्रिंग जर F2 मध्ये असतील, 1000 इन्सेक्ट F2 मध्ये, तर त्या 1000 पैकी 987 आर ओरिजिनल कॉम्बिनेशन येलो व्हाईट ब्राउन रेड, and hardly only 13 out of 1000, this is in terms of percent. सो फक्त 13,000 पैकी असे होते की येलो तर रेड आणि ब्राउन तर व्हाइट. सो इतने ज़्यादा पेरेंटल कॉम्बिनेशंस है, इसका मतलब जीन्स साथ में जा रहे, येलो व्हाइट वाले या ब्राउन रेड वाले, means they are present on one chromosome, more or they are very close. An inheritance of a character whose genes are present on one chromosome is called linkage. मग याला लिंकेज म्हणतात. आणि हे जे नवीन कॉम्बिनेशन्स आहे हे रिकॉम्बिनेशन्स. तो टाईटली लिंक्ड जीन असलं, व्हेरी क्लोज असले तर रिकॉम्बिनेशन्स खूप कमी असतात, हे आपण पाहिलं आहे. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट, तर हे जे कॅरेक्टर आपण स्टडी करतो आहे हे होते सेक्स लिंक्ड. तर सर हे कॅरेक्टर सेक्स लिंक्ड होते म्हणजे याचे जीन प्रेझेंट होते ऑन सेक्स क्रोमोझोम. तो सर मॉर्गनला कसं माहीत की आपण जे कॅरेक्टर स्टडी करतोय येलो ब्राऊन व्हाईट रेड या कॅरेक्टरचे जीन हे सेक्स क्रोमोझोमवरच आहे या ऑटोझोमवर नाही, हे त्याला कसं माहीत आपण आता पाहू. टू कट इन शॉर्ट, Morgan carried several dihybrid crosses in Drosophila, that is fruit fly, and like Mendel, the dihybrid crosses were done by Morgan. However, the F2 phenotypic ratio deviated significantly from 9:3:3:1. म्हणजे मॉर्गन साहेबांनी ड्रॉसोफिलावर जे डायहायब्रिड क्रॉसेस केले मेंडलप्रमाणे, पण त्यांना मेंडलप्रमाणे रेशो नाही भेटला, 9:3:3:1 नाही भेटला. त्यांच्या दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर पॅरेंटल कॉम्बिनेशन्स खूप जास्ती आहे, म्हणजे हे कॅरेक्टरचे जीन लिंक्ड आहे, एका क्रोमोझोमवर जवळ आहे. आणि दुसरं, तो आपण जे कॅरेक्टर स्टडी करून राहिलो, मॉर्गनच्या लक्षात आलं की ते एक्स क्रोमोझोमवर आहे. कैसे? अब देखो, सपोज a female Drosophila
म्हणजे एक ड्रॉसोफिला इन्सेक्ट आहे जो फिमेल आहे. त्याची बॉडी आहे येलो. सो बॉडी कलर येलो, पिवळी माशी. आणि जो मेल ड्रॉसोफिला आहे म्हणजे ड्रॉसोफिला इन्सेक्ट पण नर, त्याची बॉडी आहे ब्राऊन. झाला एक कॅरेक्टर. कोणता? बॉडी कलर. एकाचा येलो, एकाचा ब्राऊन. म्हणजे एक माशी पिवळी आणि एक माशी विटीसारखी, ब्रिक के जैसी, डार्क रेड म्हणजे ब्राउनिश कलरची होती. तो एक कॅरेक्टर झाला बॉडी कलर येलो अँड ब्राउन. दूसरा कैरेक्टर, तो येलो मक्खी जो है उसकी आंखें सफ़ेद है. सो आई कलर व्हाईट. आणि ज्याची बॉडी ब्राऊन आहे त्याचे डोळे कसे आहे? रेड. झाला दुसरा कॅरेक्टर, व्हाईट रेड. हा कॅरेक्टर कोणता आहे? सर आय कलर. सो येलो ब्राऊन बॉडी कलर, व्हाईट रेड आय कलर. किती कॅरेक्टर झाले? 2. म्हणजे हा क्रॉस आहे, डाय हायब्रिड क्रॉस. वेन यू क्रॉस द टू प्युअर इंडिव्हिज्युअल डिफरंट फॉर 2 कॅरेक्टर और 2 पेयर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट, इट इज अ डायहाइब्रिड क्रॉस. आगे सुनो कि ठीक आहे सर, येलो माशीचे डोळे व्हाईट आणि ब्राऊन माशीचे डोळे रेड. तो ही फिमेल आहे आणि हा मेल आहे. तो केजमध्ये, पिंजऱ्यामध्ये त्यांचं मेटिंग झालं. और फिर मेटिंग के बाद जो बनी F1 जनरेशन. तो F1 जनरेशन में चौंकाने वाली बात देखो कौन सी है. व्हाट इज अमेजिंग थिंग, जेवढे येलो व्हाईट होते म्हणजे शरीर येलो आणि डोळे व्हाईट, या सगळ्या कोण आहे? लक्ष द्या. येलो व्हाईट F1 कोण आहे? मेल. आणि ब्राऊन रेड कोण आहेत? फिमेल. आता क्लास जर असताना मी प्रश्न जर विचारला असता की या क्रॉसमध्ये आपल्याला येलो व्हाईट मेल भेटले आणि ब्राऊन रेड फिमेल भेटले, तर सगळे मेल कोणासारखे आहे? तर सर प्लीज रिपीट द क्वेश्चन. मी म्हटलं की क्रॉस केल्यावरती जे मेल भेटले मुलं ते आहेत येलो आणि व्हाईट. तर मुलं कोणावर गेले? आईसारखे आहे की वडिलासारखे आहे? तो सर येलो व्हाईट म्हणजे मुलं त्यांच्या आईसारखे आहे. आणि मुली पहा बरं, ब्राऊन आणि रेड, हे कोणासारखे आहे? वडिलांसारखे. मला सांगा की मुलं जर आईसारखे आहेत आणि मुली जर वडिलांसारखे आहे तर कोणता डाऊट येतो? सर डाऊट असं येतो की मुलांना जो एक्स येतो, म्हणजे तुम्ही मी जर जो पुरुष आहे, म्हणजे व्हिडिओ पाहणारे सगळे विद्यार्थी मुलं किंवा मी शिक्षक, आपण सगळे मेल आहे, तर आपल्या मेलला जो एक्स क्रोमोझोम आहे तो कोणाचा येत असतो? सर आईचा. आणि आपण जर समजा आईसारखे आहो, याचा अर्थ आईचा एक्सवर बसून हे कॅरेक्टर आले. आणि यदि येलो बॉडी कलर अँड व्हाईट आय मॅटर्नल कॅरेक्टर आर फाउंड इन मेल, इट मीन्स द जीन्स वेअर प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोझोम. मी पुन्हा साधं करून सांगतो. अरे बाबा, जे मेल आहे ते कोणावर गेले? आईवर गेले. आणि मेलला आईचा काय येत असतो? एक्स क्रोमोझोम येतो. म्हणजे हे जे बॉडी कॅरेक्टर आहे
येलो बॉडी आणि व्हाईट आहे, या कॅरेक्टरचे जीन कोणावर बसले होते? एक्सवर बसले होते. आणि आईचा एक्स मुलांना आला. समजा ड्रॉसोफिलाच्या फिमेलमध्ये सेक्स क्रोमोझोम कोणते असतात? सर तुम्हीच सांगितलं ह्युमनसारखं असते, म्हणजे फिमेलचे XX. आणि ड्रॉसोफिलाच्या मेलमध्ये सेक्स क्रोमोझोम कोणते असतात? सर आप ही ने बताया, हमारे जैसा ही आहे, म्हणजे X आणि Y. पहा आता, जो मुलगा आहे तर मुलाला कोणते सेक्स क्रोमोझोम येतात? तो सर मुलाला आईकडून X आणि बाबाकडून Y. पहा आता, येलो आणि व्हाईट फिमेल आहे, तो हा जीन आहे स्मॉल y फॉर येलो, स्मॉल y फॉर येलो, आणि व्हाईटचा स्मॉल w फॉर व्हाईट, स्मॉल w फॉर व्हाइट. मग सर आपने यहाँ पे फीमेल है इसलिए XX निकाला G. येलो कलर रेसेसिव्ह आहे, स्मॉल y. जसं आपण डॉर्फसाठी काय घेतो? स्मॉल t. तसं स्मॉल y. आणि व्हाईट आय कलरसुद्धा रेसेसिव्ह आहे, तर त्याच्यासाठी स्मॉल w. तो तुम्ही जीन्स जवळ काऊन काढले? तो ॲक्च्युली जीनचं लोकेशन नंतर येत असतं कुठे आहे, पण मला माहिती आहे, तुला माहिती आहे की 98.7% पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे. याचा अर्थ काय होतो? 98.7% पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे म्हणजे रिकॉम्बिनेशन फार कमी आहे. रिकॉम्बिनेशन फार कमी आहे म्हणजे जीन्स एकदम जवळ आहे, म्हणून मी जवळ लिहिले. चला आता आईकडे किती एक्स आहेत? 2. मग मुलाला कोणता येईल? कोणताही एक. तुम्ही स्मॉल y स्मॉल w हा घ्या किंवा स्मॉल y स्मॉल w हा घ्या. होमोझायगस इंडिव्हिज्युअल ऑलवेज प्रोड्यूस वन टाईप ऑफ गमीट. मग आपण हा क्रोमोझोम घेतला मुलाला. स्मॉल y स्मॉल w. ओके. सो मुलाला आईचा एक्स आला आणि वडिलांकडनं येतो Y. आणि वायवर तर ते जीनच नाही आहे. ते जीन कोणावर आहे? एक्स. पहा बरं, द अलील्स ऑफ एक्स लिंक्ड जीन आर नॉट फाउंड ऑन वाय क्रोमोझोम. आठवा माझी डायग्राम, एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोम. जे एक्सवर जीन असतात ते वायवर नसतात. तो हा वाय. आता पहा, स्मॉल y येलो, स्मॉल w व्हाईट. आता जी मुलगी आहे तर मुलीला एक एक्स आईचा आणि एक एक्स वडिलांचा असतो. आता वडील कसे आहे? ब्राऊन आणि रेड. तो हा y प्लस. तो सर तुम्ही ब्राऊनसाठी Y+ का घेतला? ही ट्रॅडिशन आहे. डॉमिनंट किंवा वाईल्ड किंवा नॉर्मल याला प्लस साईननं दाखवतात. सो Y+ ब्राऊन, स्मॉल y येलो. W+ म्हणजे रेड. मग आता पहा, ही कोण आहे? मुलगी. मुलीला वडिलांचा Y येत असतो का? नाही. काय येत असतो वडिलांचा? X येत असतो. मग हा घेतला X. Y+ W+. आणि आईचा एक X,
स्मॉल वाय स्मॉल डब्ल्यू. मग डॉमिनंट कोण आहे? सर डॉमिनंट वाय प्लस आहे म्हणून ब्राउन, डब्ल्यू प्लस है म्हणून रेड. तो ये ध्यान में कैसे आया कि हम जो कैरेक्टर स्टडी कर रहे हैं, बॉडी कलर येलो एंड ब्राउन, आई कलर व्हाईट अँड रेड, ये सेक्स लिंक्ड आहे, हे लक्षात कसं आलं? कारण पहा, मुलं त्यांच्या आईसारखे आहे, मुली त्यांच्या वडिलांसारखे आहे, म्हणजे नक्की हे कॅरेक्टरचे जीन असतील सेक्स क्रोमोझोमवर, म्हणजे एक्स क्रोमोझोमवर. असा डिस्कवर झाला सेक्स लिंकेज. आता पुढे तो सर आप कहते कि एक मक्खी है जो येलो बॉडी वाइट आई वाली है और दूसरी मक्खी है जो नर है ब्राउन बॉडी रेड आई वाली है. मग एक पिंजरा इमॅजिन करा, मॉस्किटो नेट सारखी नेट, मच्छरदाणी, आणि त्याच्यात एक माशी आहे पिवळा रंग पांढरे डोळे, आणि दुसरी माशी आहे पण ती नर आहे, ब्राऊन शरीर लाल डोळे, आणि त्यांचं मेटिंग झालं, मिलन झालं, आणि त्यांना 100 माशा झाल्या. म्हणजे त्यांना प्रोजेनी किती झाली? 100. तो 100 में से जितनी फीमेल्स थी वो फीमेल अपने पिता पे गई, आणि जेवढे मेल्स होते प्रोजेनीमधले F1 मधले ते सगळे त्यांच्या आईसारखे होते. आता त्या पिंजऱ्यात किती माशा आहेत? तो सर सुरुवातीला 2 होत्या, पण आता त्यांनी पिल्लं किती दिले? 100. मग हे 100 कोण आहेत? सर भाऊ बहीण आहेत. सगळ्या फिमेल वडिलांसारख्या, ब्राऊन रेड, सगळे मेल आईसारखे येलो व्हाईट, आणि यांचं केलं इंटरक्रॉसिंग. सेल्फिंग होत नाही आता, बायसेक्शुअल थोडी आहे पी प्लांटसारखं. यांना हू दिलं? इंटरक्रॉसिंग. समजा 50 मेल कसे असतील? मेल आईसारखे येलो आणि व्हाईट. 50 फिमेल कशा असतील? वडिलांसारख्या ब्राऊन आणि रेड, यांचं मिलन झालं. आणि समजा 1000 F2 तयार झाले. किती तयार झाले? 1000. आता ते F2 जे तयार झाले ते कसे होते? तो सर येलो व्हाईट, येलो व्हाईट. सर ये कॉम्बिनेशन तो पहचान का है? की ज्याचं शरीर पिवळं त्याचे डोळे पांढरे, ओरिजिनल कॉम्बिनेशन. ब्राऊन रेड, सर हे कॉम्बिनेशनही ओळखीचं आहे, की ज्याची बॉडी ब्राऊन त्याचे डोळे लाल, ओळखीचं आहे, म्हणजे ओरिजिनल कॉम्बिनेशन आहे. तो 1000 पैकी जवळपास 987, 1000 पैकी 987. आय रिपीट, F2 माशा किती आहे? 1000. तर त्याच्यातल्या 987 कशा आहे? सर येलो व्हाईट ब्राऊन रेड, म्हणजे ओरिजिनल कॉम्बिनेशन सापडले. आणि ते ओरिजिनल कॉम्बिनेशन्स जे असतात तर ते 1000 पैकी 987, म्हणजे 100 पैकी किती? 98.7. म्हणजे पॅरेंटल कॉम्बिनेशन्स किती आहे? 98.7. आता ज्या 13 माशा उरल्या, 987 ओरिजिनल कॉम्बिनेशन्स आहे. 13 कशा होत्या? येलो बॉडी आहे तर डोळे कोणते पाहिजे? सर व्हाईट पाहिजे. येलो बॉडी असेल तर डोळे व्हाईट पाहिजे, येलो बॉडी असेल तर डोळे व्हाईट पाहिजे. पण F2 मध्ये कुछ मक्खियाँ ऐसी थी कि बॉडी येलो बट आईज रेड. न्यू कॉम्बिनेशन ड्यू टू क्रॉसिंग ओवर. बहुत कम क्रॉसिंग ओवर हुआ होगा, वेरी टाइटली लिंक्ड, और इसीलिए पोजीशन हमने बहुत करीब दिखाई. आणि
काही माशा अशा होत्या की बॉडी ब्राऊन, जर बॉडी ब्राऊन असेल तर आईज पाहिजे होते रेड, बॉडी ब्राऊन तर आईज रेड, पण ब्राऊन बॉडी आणि व्हाईट आईज, नवीन कॉम्बिनेशन. कितीतरी एक्झाम्पल मी कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला दिले. पिवळं शर्ट, पिवळा पॅन्ट, काळा शर्ट, काळा पॅन्ट, ओरिजिनल. पण पिवळं शर्ट, काळा पॅन्ट, काळं शर्ट, पिवळा पॅन्ट, नवीन. तो नवीन कॉम्बिनेशन किती भेटले सर? 1000 पैकी फक्त 13, म्हणजे 100 पैकी 1.3%. तो देखो, ये एक्सपेरिमेंट मॉर्गन का आपके सामने है. ये क्या इंडिकेट करता? तो जे ऑनेस्ट स्टुडंट आहे, फोकस्ड आहे, त्यांनी विचार करा की यार मला असं दिसतं की मुलं आईसारखे, मुली वडिलांसारख्या, म्हणजे हे जे कॅरेक्टर आपण स्टडी करतोय, बॉडी कलर, आय कलर, हे नक्की सेक्स लिंक्ड आहेत. म्हणजे या कॅरेक्टरचे जीन एक्स क्रोमोझोमवर आहे. तो असा सेक्स लिंकेज डिस्कवर केला मॉर्गनने. आणि व्हेरी हाय पॅरेंटल कॉम्बिनेशन अँड व्हेरी लो रिकॉम्बिनेशन काय इंडिकेट करते की द जीन्स अंडर स्टडी आर लोकेटेड ऑन वन क्रोमोझोम. मोरओव्हर दे आर व्हेरी क्लोज, नॉट रेडी टू सेग्रिगेट. आणि म्हणून हा टाईट लिंकेज आहे. द स्ट्रेंथ ऑफ लिंकेज इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टेंस बिटवीन द टू जीन. जितना कम डिस्टेंस उतना टाइट लिंकेज. येलो बॉडी वाइट आई को छोड़ती नहीं है, वाइट आई येलो बॉडी को छोड़ता ही नहीं. देखो आप 98.7% केस में हुआ. तो हा होता क्रॉस ए ऑन ड्रोसोफिला डन बाय मॉर्गन. मॉर्गन ने कंक्लूजन निकाला कि when the females are like father, the males are like mother, means the characters are sex link. If there are more parental combination and very few recombination, means the characters are very much tightly linked. The genes are located very close. अब दूसरा क्रॉस करके ये साबित किया कि भले ही एक क्रोमोझोम पे 2 जीन आहे, जरी एका क्रोमोझोमवर 2 जीन आहे, इथेही एका क्रोमोझोमवर 2 आहेत, पण जर ते दूर असतील, वाईडली सेपरेटेड, तो पर्सेंट रिकॉम्बिनेशन्स जास्त असतात. पहा बरं रिकॉम्बिनेशन किती आहे तिकडे? 1000 मध्ये 13, म्हणजे 100 मध्ये 1.3. इकडे पहा बरं नवीन कॉम्बिनेशन 37.5%, म्हणजे 1000त 375. का? कारण जीन्स दूर असतील. मग आपल्याला हाही क्रॉस करायचा आहे. तो देखो, सपोज द जीन्स आर प्रेझेंट ऑन वन क्रोमोझोम, येलो बॉडी, व्हाइट आई, मिनिएचर विंग. येलो बॉडी, व्हाइट आई, मिनिएचर विंग. आता येलो बॉडी आणि व्हाईट आय कसे आहेत? व्हेरी क्लोज, म्हणून पर्सेंट रिकॉम्बिनेशन व्हेरी लो. मग जर पर्सेंट रिकॉम्बिनेशन खूप कमी आहे, याचा अर्थ जीन खूपच क्लोज आहे. आता समजा व्हाईट आय आणि मिनिएचर विंग आपण स्टडी केलं कॅरेक्टर. व्हाईट आय मिनिएचर विंग, रेड आय नॉर्मल विंग. तो पर्सेंट रिकॉम्बिनेशन वाढलं, म्हणजे फ्रीक्वेन्सी ऑफ रिकॉम्बिनेशन वाढली. पहले 1000 में 13 थी, अब 1000 में 375 है. इसका मतलब रिकॉम्बिनेशन हो रहे.
रिकॉम्बिनेशन हो रहे मतलब जीन्स एक क्रोमोसोम पे है बट वाइडली सेपरेटेड, सी द डिस्टेंस। तो हम आगे देखेंगे कि परसेंट रिकॉम्बिनेशन is related to द फिजिकल डिस्टेंस। और फिर अल्फ्रेड स्टर्टवेंट, द स्टूडेंट ऑफ मॉर्गन, इन्होंने कैसे जीन मैप्स बनाए वो अभी हमको देखना है। नाउ अनदर डायहाइब्रिड क्रॉस ऑन ड्रोसोफिला we call as a cross B. A female fruit fly with a white eye but miniature wing, very small wings, is crossed with a male insect with a red eye and wing of a normal size. आता आपण मॉर्गननी केलेला सेकंड डायहायब्रिड क्रॉस पाहतोय। मग सर हा डायहायब्रिड क्रॉस कसा? तो एका माशीचे डोळे व्हाईट आणि दुसरीचे रेड, झाला आय कलर। विंग्स व्हेरी स्मॉल आणि नॉर्मल, झालं विंग साईज। सो एक कॅरेक्टर आहे आय कलर, एक कॅरेक्टर है विंग साइज, म्हणजे दोन कॅरेक्टर है। सो इट इज अगेन अ डायहाइब्रिड क्रॉस। तो सर ये हम क्यों सीख रहे? हमें ये साबित करना है कि हो सकता किसी क्रोमोसोम पे 3 जीन्स है, तो द 2 आर वेरी क्लोज, सो वहाँ परसेंट रिकॉम्बिनेशन इज वेरी लो एंड द 2 आर वाइडली सेपरेटेड, वहाँ परसेंट रिकॉम्बिनेशन इज लिटिल मॉर। हे पाहण्यासाठी आपल्याला दुसरा क्रॉस पाहावा लागेल जिथे जीन्स थोडे दूर आहे। सो एनिवेज, तो एक नेट आहे, फ्लाय नेट, मॉस्किटो नेट। तो एक माशी आहे व्हाईट आय विथ मिनिएचर विंग्स, इट्स अ फीमेल। दूसरी माशी आहे रेड आय विथ अ नॉर्मल साइज विंग विच इज अ मेल, और इनका मिलन होने दिया। तो फिर जो यंग वंस पैदा हुए, समझो 100, तो वो 100 देखो कैसे थे। तो आफ्टर देयर मेटिंग द नेक्स्ट जनरेशन, दैट इज F1 जनरेशन। तो F1 मध्ये व्हाईट आय, स्मॉल म्हणजे मिनिएचर विंग्स, हे होते मेल्स। म्हणजे वापस जे मुलं आहे ते कोणावर गेले? त्यांच्या आईवर। म्हणजे हे कॅरेक्टर सुद्धा एक्स क्रोमोझोमवर यांचे जीन्स आहेत। आणि रेड आय नॉर्मल विंग्सवाल्या होत्या फिमेल, म्हणजे ह्या मुली कोणासारख्या आहे? वडिलांसारख्या। तो आता ही फिमेल आहे, तर सेक्स क्रोमोझोम कोणते? XX। मग ही जागा आपण येलो बॉडीच्या जीनची सोडून दिली। मतलब ये जो मैप मैंने किया जीन को, यहाँ कौन सा जीन है? येलो बॉडी वाला, उसको छोड़ दो, वो तो हमने स्टडी नहीं किया। हम तो सीख रहे व्हाईट आय। तर पहा त्याच्या बाजूला होता हा व्हाईट आय स्मॉल डब्ल्यू, व्हाईट आय स्मॉल डब्ल्यू। तो व्हाईट आयसाठी स्मॉल डब्ल्यू आणि मिनिएचर विंग्स, तर स्मॉल एम। तो सर एक सवाल पूछना है,
तो जो फोकस स्टुडंट आहे उनके मन में आता की सर तुम्ही इथं येलो बॉडी आणि व्हाईट आयचे जीन जवळजवळ लिहिले, मग इथं व्हाईट आय आणि मिनिएचरचे दूर का केले? कारण मला रिझल्ट माहीत आहे की परसेंट रिकॉम्बिनेशन किती आहे, 37.5. ज़्यादा रिकॉम्बिनेशन मिले इसका मतलब क्रॉसिंग ओवर हुआ. क्रॉसिंग ओवर कब होता? जब डिस्टेंस ज़्यादा होता, और इसीलिए मैंने ज़्यादा डिस्टेंस लिखा. आता मेल, सो एक्स आणि वाय. मग मेल कसा आहे? तो ही आपण ब्राऊनची जागा सोडून दिली वाय प्लसची, तो इट इज नाव डब्ल्यू प्लस म्हणजे रेड आहे. सो डब्ल्यू म्हणजे व्हाईट आहे. मग सर याला कॅपिटल डब्ल्यू लिहिलं चालत नाही का? हो चालेल. जसं कॅपिटल टी टॉल, स्मॉल टी ड्वार्फ, तो कॅपिटल डब्ल्यू रेड, स्मॉल डब्ल्यू व्हाईट चालेल. पण ट्रेडिशन है कि डोमिनेंट, नॉर्मल, वाइल्ड टाइप उसको प्लस साइन से लिखते. तो आणि नॉर्मल विंग्स यम प्लस. तो सर दुसऱ्या क्रोमोझोमवर तुम्ही डब्ल्यू प्लस आणि यम प्लस का नाही लिहित? हा वाय क्रोमोझोम आहे. एक्स क्रोमोझोमवरचे जीन वायवर नसतात, ते होमोलॉगस नाही आहेत. जसं आईचा 7वा आणि वडिलांचा 7वा हे होमोलॉगस आहे, पण माझ्यामधला एक्स आणि वाय हे होमोलॉगस नाही आहे, तर याच्यावर त्याचे अलील नसतात. मग आता मुलगा कधी जन्माला येतो? जसं आपण पुरुष आहे तो व्हेन द सन इज बॉर्न, तो सर पिता की तरफ से वाय, माँ की तरफ से एक्स, म्हणजे वडिलाकडून वाय आणि आईकडून एक्स, दोनपैकी कोणताही घ्या. होमोझायगस इंडिव्हिज्युअल ऑलवेज प्रोड्यूस वन टाइप ऑफ गमीट. मग आपण दोनपैकी कोणताही एक लिहू. सो स्मॉल एम, स्मॉल डब्ल्यू, आणि म्हणून व्हाईट मिनिएचर. मुलगी कशी जन्माला आली? सो आईचा एक्स, स्मॉल डब्ल्यू, स्मॉल एम, आईचा कुठलाही एक एक्स आणि वडिलांचा सुद्धा एक्स असतो. सो डब्ल्यू प्लस एम प्लस. सो डब्ल्यू प्लस रेड, एम प्लस नॉर्मल. तो वापस मॉर्गन ने देखा कि प्रोजेनी में जो मेल्स है दे रिजेंबल देयर मदर, जो फीमेल्स है दे आर लाइक फादर. मग याचा अर्थ दीज कॅरेक्टर आर आल्सो सेक्स लिंक, दॅट इज एक्स लिंक्ड. नाव समजा 50 असतील मेल व्हाईट मिनिएचर, 50 असतील फिमेल रेड नॉर्मल, आणि यांचं इंटरक्रॉसिंग होऊ दिलं, आणि समजा F2 प्रोजेनी त्या नेटमध्ये तयार झाली, और जो F2 प्रोजेनी बनी, समझो 1000 मक्खियाँ थी. व्हेन दे वर काउंटेड तो देखा गया कि जो पैरेंटल कॉम्बिनेशंस है कि वाइट आई मिनिएचर विंग, वाइट आई मिनिएचर विंग पैरेंटल कॉम्बिनेशन, ओरिजिनल कॉम्बिनेशन, रेड आई नॉर्मल विंग पैरेंटल कॉम्बिनेशन, ओरिजिनल कॉम्बिनेशन. तो जेव्हा यांची संख्या मोजली की पॅरेंटल निकालो, तो इट वॉज 625 आउट ऑफ 1000. 1000 पैकी 625 म्हणजे 100 पैकी 62.5. दॅट इज अ पर्सेंट.
और जब नए कॉम्बिनेशन देखे, नवीन कॉम्बिनेशन म्हणजे व्हाईट आय तर नॉर्मल विंग आणि रेड आय मिनिएचर विंग. सो वाइट आई नॉर्मल विंग, रेड आई मिनिएचर, नवीन कॉम्बिनेशन वो काफ़ी ज़्यादा है. 375 आउट ऑफ 1000, दैट इज 37.5%. तो इस पर से अंदाज़ा लगाया कि रिकॉम्बिनेशनची फ्रिक्वेन्सी वाढली. इथं नाही के बराबर. अहो 100 पैकी एक. पहा ना, 1.3% म्हणजे 100 पैकी एक, नाही के बराबर. पण इथं 100 पैकी 37 काफ़ी रिकॉम्बिनेशन है. मतलब क्रॉसिंग ओवर हुआ. क्रॉसिंग ओवर हुआ मतलब जीन्स एक क्रोमोसोम पे है बट वाइडली सेपरेटेड. तो किसी ने कहा सर प्रैक्टिकली बताओ. ये तो सब बुकिश है. आप खुद एक हमारे लिए एग्जाम्पल क्रिएट करो. हम समझना चाहते जीन मैपिंग. तो चलो एक एग्जाम्पल लेते. समझा हमने हमारी लेबोरेटरी में एक मॉस्किटो या फ्लाई नेट का एक बॉक्स बनाया आणि त्याच्यात जी फिमेल आहे ती आहे येलो बॉडी मिनिएचर विंग. मैंने अलग एग्जाम्पल लिया है. बॉडी येलो आणि तिचे विंग स्मॉल आणि एक मेल त्याच्यात ठेवला. त्याची बॉडी ब्राउन है और विंग्स नॉर्मल है. अब हमें नहीं पता जीन का लोकेशन. हमें नहीं पता जीन का लोकेशन. तो सर तुम्ही असं म्हटलं की एका नेटमध्ये येलो मिनिएचर मक्खी है, ब्राउन नॉर्मल विंग वाली मक्खी है, उनका होने दो मीटिंग. तो सर 100 मक्खियाँ मिली. तो हमने देखा कि वो जो 100 मक्खियाँ थी उसमें से जो मेल्स थे त्याच्यातले जे मेल होते तर ते त्यांच्या आईसारखे आहे म्हणजे येलो आणि मिनिएचर. आणि ज्या फिमेल आहे ते त्यांच्या वडिलासारखे आहे म्हणजे ब्राउन आणि नॉर्मल. ठीक है. अभी भी हमको नहीं मालूम कि जीन में डिस्टेंस कितना है. येलो बॉडीचा जीन आणि मिनिएचर विंगचा जीन, ब्राउन बॉडीचा जीन आणि नॉर्मल विंगचा जीन, यातलं अंतर आपल्याला माहीत नाही. फक्त एवढं माहीत झालं की मुलं आईसारखे आहेत आणि मुली वडिलासारखे आहे म्हणजे कॅरेक्टर एक्स लिंक्ड आहे. और फिर वो जो भाई बहन है F1 के, उनका होने दिया इंटर क्रॉसिंग. और इंटर क्रॉसिंग के बाद हमको मिले 1000 F2. आणि मग आपण पाहिलं त्यांचे फिनोटाईप. तर तुम्हाला F2 मध्ये ज्या 1000 फ्लाईज भेटल्या तर त्या अशा होत्या. येलो बॉडी मिनिएचर विंग्स म्हणजे ओरिजिनल, ब्राउन बॉडी नॉर्मल विंग्स ओरिजिनल. आणि हे होते 50%, म्हणजे 500 आउट ऑफ 1000, 500 आउट ऑफ 1000. नवीन कॉम्बिनेशन कोणते होतील सर? येलो बॉडी नॉर्मल विंग्स, ब्राउन बॉडी मिनिएचर विंग. ये भी 500 है. 500 आउट ऑफ 1000 म्हणजे 50%, 150. अब आप बताओ, आपके सामने 3 एग्जाम्पल क्रिएट हो गए. ए बी तो है, हमने सी भी क्रॉस कर लिया, ॲडिशनल केलं आपण. तो सर एक केसमध्ये 1.3% आहे, 100त 1. एका केसमध्ये 37.5 आहे म्हणजे 100त 37.
आणि एका केसमध्ये रिकॉम्बिनेशन 50% आहे, 100त 50 आहे. तो आपण असं करू शकतो. हा एक्स क्रोमोझोम बिकॉज कॅरेक्टर्स आर एक्स लिंक्ड, म्हणून तो मुलं आईसारखे आहे. आता सगळ्यात कमी रिकॉम्बिनेशन कुठे आहे? तो सर येलो बॉडी व्हाईट आय, ब्राऊन बॉडी रेड आयमध्ये रिकॉम्बिनेशन सगळ्यात कमी आहे. म्हणजे फिजिकल डिस्टन्स बिटवीन द जीन इज व्हेरी लेस. तो ये है स्मॉल वाई स्मॉल डब्ल्यू, पहिली केस. दुसऱ्या केसमध्ये किती आहे? 37.5. कोणती केस आहे? व्हाईट विथ मिनिएचर, रेड विथ नॉर्मल. तो व्हाईट विथ मिनिएचर 37.5. तो हे एवढं डिस्टन्स आहे. और हमने कौन सी केस ली है? सर तुम्ही घेतली येलो बॉडी आणि मिनिएचर विंग किंवा ब्राऊन बॉडी आणि नॉर्मल विंग्स, आणि त्यात किती आहे? 50%. म्हणजे पहा हे डिस्टन्स जास्त आहे. सो ये डिस्टन्स है 50% का, ये डिस्टेंस है 37% का, और ये वाला डिस्टेंस है 1.3% का. अब सुनो, स्टर्टवँट म्हणजे अल्फ्रेड स्टर्टवँट मॉर्गनचा स्टूडेंट होता. इसने कहा मैंने देखा कि रिकॉम्बिनेशन की फ्रीक्वेंसी पहली केस में 1.3% है, म्हणजे 1%. दूसरी केस में 37.5% है, मतलब 35%. तीसरी केस में है 50%. तो उसने कहा क्यों ना हम एक नया यूनिट बनाए जीन को मॅप करने का. त्यांनी असा विचार केला की रिकॉम्बिनेशनच्या फ्रिक्वेन्सीच्या आधारे आपण जीन्सचं लोकेशन दाखवू शकतो, जो सबसे ज़रूरी रहता ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट में, जो हाल ही में कंप्लीट हुआ 2003 में. आगे आएगा बायोटेक्नोलॉजी चैप्टर में. तो आपण एक प्रॅक्टिकल क्रॉसही केला. 50% रिकॉम्बिनेशन भेटला, आपण डिस्टन्स सगळ्यात जास्ती दाखवलं. तो याचं काहीतरी रिलेशन केलं पाहिजे. तो अल्फ्रेड स्टर्टवँट, द स्टुडंट ऑफ मॉर्गन, has developed a new unit to locate the genes on chromosome or distance between the physical distance between the gene, and that is called centimorgan. तो लक्ष ठेवा, 1% recombination, 1 map unit distance. म्हणजे इथं रिकॉम्बिनेशन किती पर्सेंट आहे? 1%. म्हणजे 100मध्ये एकच नवीन आहे. तर मग 1 मॅप युनिट डिस्टन्स घ्यायचं. इथं किती आहे? 37.5%. मग मॅप युनिट घ्यायची 37.5%. तुम्ही एवढं रिलेशन लक्षात ठेवा. 1% रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी, 1 मॅप युनिट डिस्टन्स. 50% रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी, 50 मॅप युनिट डिस्टन्स. असं तुम्ही कुठलाही हाइपोथेटिकल एग्जाम्पल घेऊन प्रूव करू शकता. तो अब ये हो गया लिंकेज डिस्कवर्ड बाय मॉर्गन, और हमने मॉर्गन का एक्सपेरिमेंट भी देखा. अब आप जब NCERT बुक पढ़ोगे वो डायग्राम ध्यान से देखो, डरो नहीं उसको. असंच आहे, येलो बॉडी व्हाईट आय फीमेल XX क्रोमोझोम हे स्मॉल वाय स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. ब्राऊन बॉडी रेड आय वाला मेल, क्रोमोझोम X आणि Y, वायवर जीन नसतात. सो Y प्लस W प्लस, म्हणजे ब्राउन आणि रेड. तो ऐसा आप देखो, आपको ये फिगर्स वहाँ पर मिलेगी. अब देखो, पहला जो क्रॉस A है वहाँ पे आपको जो नए कॉम्बिनेशन मिले थे F2 में, वो थे येलो बॉडी रेड आई
ब्राउन बॉडी, वाइट आई, और वो थे 100 में से केवल 1.3%, माने 1000 में से 13। दूसरा जो बी क्रॉस किया, उसकी F2 जनरेशन में आपको जो रिकॉम्बिनेशन, नए कॉम्बिनेशन मिले थे पेरेंट के अलावा, ओरिजिनल के अलावा, वो ये थे वाइट आई, नॉर्मल विंग, रेड आई, मिनिएचर विंग, वो 37.5% थे। मतलब 100 में से 37, काफ़ी ज़्यादा थे फ्रीक्वेंसी। तीसरा हमने एक हायपोथेटिकल आपके लिए क्रॉस किया, त्याच्यात नवीन कॉम्बिनेशन F2 मध्ये कोणते होते? तो सर येलो बॉडी, नॉर्मल विंग, ब्राउन बॉडी, मिनिएचर विंग, ते 50% होते. तर हे जे नवीन कॉम्बिनेशन असतात, ज्याला आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन, त्याचं कारण काय असतं? तर तुम्हाला मी सेल डिव्हिजन चॅप्टर शिकवला. मेंडलमध्येही आपण सांगितलं की मेंडेलियन रिकॉम्बिनेशन्स आर बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. तो हे जे क्रॉसिंग ओव्हर आहे हे शिकायला पाहिजे. भले ही वो सेल डिवीजन में मियोसिस में हुआ, तो सुनो, जब भी गमिट फॉर्मेशन करने के लिए सेक्स सेल, जर्म सेल में मियोसिस होता, म्हणजे आपली माऊली, आपली आईसाहेब आपल्याला जन्म देताना ओहम तयार करतात मियोसिसमुळं. वडील स्पर्म तयार करतात मियोसिसमुळं. तो मियोसिस में मियोसिस 1, मियोसिस 1 में प्रोफेज 1, याद करो. मियोसिसमध्ये मियोसिस 1 म्हणजे फर्स्ट मियोसिस, त्याच्यातली फर्स्ट प्रोफेज, त्याच्यात 5 सबफेज होत्या: लेप्टोटिनी, झायगोटिनी, पॅकेटिनी, डिप्लोटिनी, डायकायनेसिस. तो सबसे पहले क्या होता? तो सर लेप्टोटिनी होता. उसमें सिर्फ थिकनिंग होता, कंडेन्सेशन. झायगोटिनीमध्ये काय होते? होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग होते. मग ड्रॉसोफिलामध्ये होमोलॉगस क्रोमोझोमच्या किती पेअर आहे? सर 4 पेअर आहे, म्हणजे 4 लिंकेज ग्रुप आहे. आपल्या होमोलॉगस क्रोमोझोमच्या किती पेअर आहे? 23 पेअर आहे, म्हणजे लिंकेज ग्रुप. सो नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज नंबर ऑफ पेयर ऑफ क्रोमोझोम और हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. तो सर ड्रॉसोफिलामध्ये 8 क्रोमोझोम आहे, तर हॅप्लॉइड सर 4, तर लिंकेज ग्रुप 4. किंवा 8 क्रोमोझोम आहे, तर पेयर किती? 4, तर लिंकेज ग्रुप 4. आपला डिप्लॉइड नंबर किती आहे? 46. हॅप्लॉइड नंबर किती आहे? 23, म्हणजे आपले लिंकेज ग्रुप 23 असतात. किंवा आपल्या पेयर्स किती आहे? सर 23, तो लिंकेज ग्रुप 23 असतात. तो हे जे पेअरिंग होते, बायव्हॅलंट फॉर्मेशन, हे झायगोटिनीमध्ये होते. तो क्रॉसिंग ओव्हर हम लोग क्यों सीख रहे? क्योंकि इट लीड्स टू न्यू कॉम्बिनेशन और रिकॉम्बिनेशन. तर मग क्रॉसिंग ओव्हर कधी होतं? सर मियोसिस 1 मध्ये. त्यात कुठं? प्रोफेज 1 मध्ये. त्यात कुठं? ॲक्च्युली पॅकेटिनीमध्ये. पण पहिले व्हायला पाहिजे पेयरिंग. तो देखो, ये है एक्स क्रोमोझोम ऑफ अ फिमेल. म्हणजे ही जी फिमेल आहे, नाही, ही फिमेल आहे, हिला एक एक्स आईचा आला होता. एक एक्स आईचा आला, स्मॉल वाय स्मॉल डब्ल्यू. इथे आपण वेगळे जीन्स घेतले. आणि एक एक्स वडिलांचा आला होता, म्हणजे जी ड्रॉसोफिलाची फिमेल आहे तिला एक एक्स आईचा आणि एक एक्स वडिलांचा आला, म्हणजे होमोलॉगस आहे की नाही? हो सर. मग यांचं होत असते क्रॉसिंग ओव्हर. तर आपल्याला क्रॉसिंग ओव्हर दाखवायचं आहे. इथे जर मी घेतलं स्मॉल वाय स्मॉल डब्ल्यू आणि वाय प्लस आणि डब्ल्यू प्लस, तर इथं रिकॉम्बिनेशन कमी आहे ना,
म्हणून मी बी वालं एक्झाम्पल घेतलं की व्हाईट आय मिनिएचर विंग आणि व्हाईट आय मिनिएचर विंग, रेड आय नॉर्मल विंग्स. आणि इथं किती रिकॉम्बिनेशन होतं? 37.5% होतं. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर झालं होतं. तो बघा, हा एक एक्स क्रोमोझोम, ह्या 2 सिस्टर क्रोमॅटिड. आता हे तर सगळं माहिती आहे तुम्हाला की हा एक एक्स क्रोमोझोम आहे, एकच आहे, नाही तर म्हणसाल हे 2 आहे. सो या क्रोमोझोमला 2 सिस्टर क्रोमॅटिड आहे, कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. आणि हे जीनची पोझिशन, तर इथं जर आहे व्हाईट आहे तर इथे सुद्धा व्हाईट आहे, कारण ह्या सिस्टर आहे. झेरॉक्स, मिनिएचर मिनिएचर झेरॉक्स. आणि इकडे पहा, हा दुसरा एक्स त्या फिमेलचा, हा तिला तिच्या वडिलाकडनं आला. म्हणजे हे पहा, ही एक फिमेल आहे, हिला हा एक्स तिच्या आईकडून आला आणि हा एक्स तिच्या वडिलाकडून आला. आणि तिला आता गमीट बनवायचे आहे या फिमेलला. मिओसिसमध्ये काय होते, कसं क्रॉसिंग ओव्हर होते ते आपल्याला पाहायचं आहे. तर सगळ्यात पहिले होतो सिनॅप्सिस इन झायगोटिनी, बायव्हॅलंट फॉर्मेशन, होमोलॉगस क्रोमोझोमची पेअरिंग झाली. मग होते टेट्राड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर अकर ॲट टेट्राड स्टेज. म्हणजे एका क्रोमोझोमच्या 2 क्रोमॅटिड, एका क्रोमोझोमच्या 2 क्रोमॅटिड, म्हणजे या पेअरच्या 4 क्रोमॅटिड दिसतात. याला टेट्राड म्हणतात. तो टेट्राड फॉर्मेशन. मग ॲक्च्युअल क्रॉसिंग ओव्हर होते, म्हणजे हा पोर्शन आणि हा पोर्शन असा क्रॉस होतो आणि एक्सचेंज होते. म्हणजे हा एम इकडे जाईल, एम प्लस इकडे येईल, मिनिएचर विंग तिकडे जातील आणि नॉर्मल विंग इकडे येतील. म्हणजे आईच्या क्रोमोझोमवरचा हिच्या आईचा इस फीमेल के माँ के क्रोमोझोम वाला जीन पिता के क्रोमोझोम पे जाएगा और पिता के क्रोमोझोम वाला जीन माँ के क्रोमोझोम पे आएगा. तो ये एक्सचेंज होने के पश्चात एम प्लस स्मॉल एम. तो पहिले बायव्हॅलंट म्हणजे सिनॅप्सिस, मग टेट्राड फॉर्मेशन, मग क्रॉसिंग ओव्हर, मग कायझमा टर्मिनलायझेशन. आणि मग जेव्हा 4 गमीट पडतील तर एक गमीट पहा बरं, WM म्हणजे व्हाईट मिनिएचर ओरिजिनल. एक गमीट W प्लस M प्लस म्हणजे रेड आणि नॉर्मल ओरिजिनल. पण व्हाईट नॉर्मल न्यू, रेड मिनिएचर न्यू. तो हे असतात न्यू कॉम्बिनेशन क्रिएटेड बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओवर. तो ये सबसे इम्पॉर्टेंट आपका लेक्चर हो गया प्रैक्टिकली. आप इसे समझो, हजम करो, डायजेस्ट करो की कसे नवीन कॉम्बिनेशन येत असतात. म्हणजे आईसाहेब कुरळे केस आणि गोरा रंग असेल आणि आईसाहेब हेट्रोझायगस असतील, म्हणजे आईला एक क्रोमोझोम आला तिच्या आईचा, एक क्रोमोझोम आला तिच्या वडिलांचा. तर तिच्या आईकडून आला गोरा रंग कुरळे केस, बाबाकडून आला सावळा रंग आणि सरळ केस. पण गोरा रंग कुरळे केस डॉमिनंट आहे म्हणून आईसाहेब कशा दिसतात? गोऱ्या आणि कुरळ्या केसाच्या. पण जेव्हा त्या आईसाहेब बनवतील गॅमिट्स तेव्हा 4 प्रकारचे बनवू शकतात बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. आणि म्हणून घरामध्ये आपल्याला
नवीन कॉम्बिनेशन दिसतात. आपण म्हणतो की हा मुलगा गोरा कुरळ्या केसाचा आईसारखा आहे, हा सावळ्या रंगाचा सरळ केसाचा वडिलासारखा आहे. पण हा गोरा रंग सरळ केस आणि हा सावळा रंग कुरळे केस, हे नवीन कॉम्बिनेशन आहे. तर हे नवीन कॉम्बिनेशनचे कारण असते क्रॉसिंग ओव्हर इन मिओसिस. आता पुढचं जे लेक्चर आहे ते ह्युमनमधला सेक्स लिंकेज आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस, इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया, याच्यावर पुढचं लेक्चर येईल तुम्हाला. थँक्यू.